कोयतीचा धाक दाखवून विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला 12 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा। अतिरिक्त सत्र न्यायालय खेडने ठोठावली शिक्षा। आरोपी संतोष लक्ष्मण पालांडे याला ठोठावली शिक्षा। जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी गेलेल्या एका पीडित तरुणीला कोयतीचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेडमधील आरोपी संतोष लक्ष्मण पालांडे राहणार तळे तालुका खेड यास अतिरिक्त सत्र न्यायालय खेड यांनी 12 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे। अतिरिक्त सत्र न्यायालयाचे खेडचे न्यायाधीश डॉ. सुधीर एम. देशपांडे यांनी ही शिक्षा ठोठावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 20 जून 2015 रोजी या कालावधीमध्ये ही घटना घडली होती। या संदर्भात खेड पोलिसांनी खेड तालुक्यातील तळे येथील संतोष लक्ष्मण पालांडे याच्या विरोधात भादवी कलम 376(1) 505 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती। या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले आणि परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडण्यात आला। संतोष लक्ष्मण पालांडे या आरोपीला भादवी कलम 376(1) नुसार 12 वर्षे सश्रम कारावास आणि 50,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा, भादवी कलम 506 या कलमाखाली 3 वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपये इतका दंड तसेच दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे। या प्रकरणी सरकारी वकील ॲडव्होकेट मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजूने युक्तिवाद करून संपूर्ण केसचे कामकाज पाहिले। या संदर्भात खेड पोलीस ठाण्यातील तपासणी अंमलदार HD मोरे तसेच कोर्ट ऑर्डरली चंद्रमणी ठोके आणि राम नागुलवार यांचे देखील सहकार्य लाभले।